नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. तर लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आजची सगळ्यात लेटेस्ट न्यूज आहे की अनेक लाडक्या बहिणी अपात्र केलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यानुसार या लाडक्या बहिणी किती अपात्र ठरलेल्या आहेत या संदर्भात माहिती पाहणार आहोत. आणि तसेच जुलै महिन्याचे 1500 रुपये कोणाला मिळणार आणि कधी येणार या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये परिपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर जून महिन्यामध्ये ज्यावेळी हप्ते वितरण सुरू झालं, साधारणतः 7 दिवस डीबीटी चालली आणि अनेक लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांना हप्ते जमा झालेले नाहीयेत. आता त्यामुळे अशा लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारची माहिती आता अधिकृत जे न्यूज चॅनल आहे तर या ठिकाणी येत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये तब्बल 80,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. याच्यामध्ये वेगवेगळी कारणं आहेत. एका रेशन कार्डवरती जास्त लाभार्थी लाडक्या बहिणी असतील, त्याचबरोबर घरासाठी वाहन असेल, कौटुंबिक उत्पन्न जास्त असेल, अशा लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. परंतु याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी अशा देखील आहेत की या निकषांचं पालन करून देखील त्यांना हप्ता आलेला नाही. आता यांना का अपात्र केलं याचं उत्तर मात्र शासनामार्फत देण्यात आले नाही आहे. तर सध्या जी आकडेवारी समोर आलेली आहे तर यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये 57,000 एवढ्या लाडक्या बहिणी आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये 30,000 एवढी संख्या लाडक्या बहिणींची अपात्रतेची आहे. याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये 21,000, त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 27,000. तर अशा हजारो लाडक्या बहिणी आहेत तर यांना काही ना काहीतरी कारण दाखवून अपात्र करण्यात आलेलं आहे आणि हीच आताची सद्यस्थिती आहे. त्यामुळे जून महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना आला नाहीये त्यांना अपात्र ठरवण्याचं काम शासनामार्फत करण्यात आलेलं आहे. आता ही महत्त्वाची अपडेट सध्या सर्वच सोशल मीडिया असेल किंवा जे अधिकृत न्यूज चॅनल आहे त्या ठिकाणी सांगण्यात येते. मात्र शासनामार्फत मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात कोणतीच अधिकृत घोषणा करत नाही आहे. त्यामुळे लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं काम सध्या सरकारमार्फत सुरू आहे. हीच आताची सद्यस्थिती आहे. त्यामुळे आता जर तुम्ही पात्र असून देखील तुमचा हप्ता आला नसेल तर प्रतीक्षा करा. कदाचित जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात म्हणजे ज्यावेळी घोषणा होईल, हप्ते वितरण सुरू होईल, त्या दिवशी तुमचा पात्र असाल तरच तुमचा जो डीबीटी आहे ते दोन्ही हप्ते एकत्र मिळून जातील आणि ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्यांचे हप्ते मात्र आता येणार नाही आहे. आणि ही संख्या आता प्रत्येक जिल्ह्यानुसार 20,000 30,000 अशा संख्येनुसार होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या ही कमी करण्याचं काम सध्या शासनामार्फत सुरू आहे. आता राहिली गोष्ट जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाची. अजून तरी शासनाने लाडक्या बहिणींकडे दुर्लक्षच केलेलं आहे. हप्ते वितरणाची घोषणा तरी तुर्तास झालेली नाही आहे. साधारणतः 25 तारखेनंतर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच आहोत 25 तारखेनंतर घोषणा होईल आणि साधारणतः आता पुढच्या महिन्यामध्ये रक्षाबंधनाचा उत्सव जवळ येतो. त्यामुळे हा ओकेजन लक्षात घेता रक्षाबंधनाच्या अगोदर लाडक्या बहिणींची ओवाळणी देण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे साधारणतः ऑगस्ट महिन्याच्याच पहिल्यामध्ये ही डीबीटी सुरू होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी दिली जाणार आहे. तर हेच ओकेजन आहे आणि शक्यतो त्याच दिवशी म्हणजे रक्षाबंधनाच्या एक आठवडा अगोदर लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे 1500 रुपये मिळतील. परंतु सध्या एक दुर्दैवाची बातमी म्हणजेच लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचं काम शासनामार्फत मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. कागदपत्र पडताळणी सुरू आहेत आणि अपात्र बहिणींची संख्या प्रत्येक जिल्ह्यानुसार आता हजारोंमध्ये जात आहे. त्यामुळे आता शासनामार्फत लाडक्या बहिणींचं जे हप्ते वितरण आहे ते केलं जात नाहीये किंवा हप्ते वितरण का केलं जात नाहीये. काही पात्र असून देखील ज्या लाडक्या बहिणी अगदी त्यांचं घरगुती मोलमजुरी करतात किंवा काही लाडक्या बहिणींचं उत्पन्न कमी आहे, त्यांच्याकडे चारचाकी नाहीये, गरीब आहेत, अशा महिलांचे देखील यामध्ये हप्ते थकीत आहेत. त्यामुळे शासनाने अशा लाडक्या बहिणींना उत्तर द्यावं अशीच त्यांची अपेक्षा आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसंदर्भात आजची ही महत्त्वाची अपडेट होती. तर अनेक लाडक्या बहिणी अपात्र ठरवलेल्या आहेत आणि जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाची अजून घोषणा झालेली नाही. त्यामुळे हप्ते वितरणासंदर्भात घोषणा झाल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत यांना मात्र जूनचा हप्ता किंवा यापुढील हप्ते येणार नाहीयेत आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत यांना देखील आता टेन्शन येणार आहे, कारण का त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नेहमीच चालू राहणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील अपात्र होण्याची शक्यता आहे, कारण का शासन कोणतंच कारण न देता डायरेक्ट अर्ज आहे ते रिजेक्ट करत आहेत आणि नवीन नोंदणी करण्याचा देखील शासनाचा विचार नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारे हीच आता लाडक्या बहिणींची सद्यस्थिती आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात परिपूर्ण आणि खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.